नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाजारभाव अपडेट व नाफेडने तूर खरेदीबद्दल घेतलेला निर्णय याबद्दल बोलणार आहे. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, कारण की काही मुद्दे हे विसरल्यामुळे शेवटून सुद्धा बोलल्या जातात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व अशाच माहितीकरता चॅनलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे की कापूस बाजारभाव का स्थिरावले व यावेळेसची सर्वात मोठी खबर म्हणजे तुरीची खरेदी नाफेड करणार आहे, त्यामुळे हमीभाव आपल्याला मिळणार आहे. याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे तूर खरेदीला नाफेडने मंजुरी दिलेली आहे. तर मग आपला हमीभाव किती राहणार आहे? 8,000 दरम्यान तुरीचा हा हमीभाव सरकारने घोषित केलेला आहे. तर त्यामुळे 8,000च्या आसपास आपला शेतमालाची क्वालिटी पाहून आपल्याला हा हमीभाव मिळू शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये विकण्याची ज्यांना गरज नाही त्यांनी कृपया करून घाई करू नये, आपली नोंदणी करून ठेवावी. तर सर्वप्रथम नोंदणी कशी करावी? आपल्या जवळचं जे नाफेड केंद्र आहे त्यांची एक बाजार समितीची वेबसाईट असेल, त्या वेबसाईटवर किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून त्या अर्जासोबत सातबारा व आपल्या शेतामध्ये तुरीचा पीक पेरा आहे असा पीक पेऱ्याचं स्वयंघोषणापत्र हे आपल्याला त्यासाठी लागेल. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर हे आणि पासबुक हे तिन्ही डॉक्युमेंट आपल्याला व एक आधार कार्ड आपल्याला आपल्या जवळच्या नाफेड केंद्रामध्ये नेऊन द्यावे लागतील. 20 तारखेपर्यंत म्हणजे 20 फेब्रुवारीपर्यंत हे नाफेडची खरेदी चालणार आहे, नोंदणी चालणार आहे. त्यानंतर खरेदी पुढे चालेलच, नोंदणीची सुद्धा तारीख वाढेलच, कारण यावर्षी सरकारला तूर खरेदीची ही गरज आहे. महाराष्ट्रामध्ये उत्पादन जरी चांगलं असलं तरी इतरत्र सरकारची गरज पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आपल्याला तुरीमध्ये भाववाढ होण्याची चांगली अपेक्षा आहे. नाफेडची साथ हे शेतकऱ्याला तुरीच्या भावामध्ये नक्कीच मिळणार आहे. तरीसुद्धा आपण नोंदणीसुद्धा करून ठेवावी, कारण काय होते की नोंदणी जर त्या प्रमाणात झाली नाही तर व्यापारीसुद्धा आपल्याला कमी भावामध्ये विकण्यास मजबूर करतील. त्यामुळे हे ध्यानात घेऊन आपण कृपया करून नोंदणी करावी व शक्य होईल तर जिथं चांगला भाव भेटेल तिथंच विक्री करावी. आता दुसरा मुद्दा म्हणजे कापूस आणि सोयाबीन हे बाजारभाव का स्थिरावले. आता त्यामागे कारण असं आहे, भारत आणि अमेरिकेची एक मोठी व्यापार डील होणार होती, ती सध्या कालच्याच दिवशीला म्हणजे पूर्ततेकडे वळणार आहे अशी एक खबर आली. त्यामुळे भारत अमेरिकेचे सोयाबीन हे आयात करेल का, हे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तसं सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे करणार नाही, पण व्यापारी हे त्याकडे लक्ष देऊन आहेत व सरकारवर दबाव ते याकरता आणू शकतात. त्यामुळे त्यांनी भावामध्ये थोडीशी मंदी म्हणा किंवा स्थिरता आणलेली आहे. आता राहिला प्रश्न कापसाचा. कापूससुद्धा अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणात उगवला जातो, त्यामुळे कापसाकडे पण त्यांचं तसंच लक्ष आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो CCIचा कापूस विक्रीचा निर्णय आहे, त्यामुळे CCIने जो भाव आपल्याला सांगितला आहे त्याच भावाने CCI विक्री करणार की नाही, की मागे म्हणजे आपल्याला दाखवायचं काय आणि मागे विक्री करायची काय, हे काय होणार आहे याकडे आता आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. कारण की भाव तर CCIने वाढवून दिलेला आहे, पण CCI मागे काय भाव ठेवते आणि पुढे कोण्या दराने विक्री करते याकडे
आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि त्या हिशोबाने भाव तर वाढणार आहेतच, कारण भारत सरकार हे आयात करणार नाही आहे, हे सरकारचं धोरण आहे. या व्यापाऱ्यांना तरी वाटत आहे की आयात करणार, पण सरकार करणार नाही, म्हणून त्यामुळे त्यांनी थोडीशी 8-10 दिवस मंदी आणणार आहे. त्या मंदीमुळे शेतकरी हा घाई गडबड करून विक्री करू शकतो अशी त्यांना अपेक्षा आहे आणि स्वस्तामध्ये माल घेण्याची त्यांची तयारी आहे. पण आपण अशा भुलाथापांना बळी पडू नये आणि आपला भाव हा आपणच ठरवावा. चांगला एक उच्च दर्जाचा भाव आपल्याला मिळाला पाहिजे याची आपण अपेक्षा ठेवावी व मिळणारसुद्धा आहे. त्यामुळे आणि हो, ज्यांच्या अपेक्षेनुसार भाव आहे त्यांनी विक्री केली तरी चालते. त्यांची नोंदणी आहे CCIला, ते थांबले तरी चालेल. आता सोयाबीनचं असं आहे की नाफेडने जो सोयाबीन यापूर्वी खरेदी केलं होतं ते जर नाफेडने विक्री काढलं तर सोयाबीनचे दर हे असेच इथं स्थिरावतील आणि वाढण्याचे चान्सेस खूप कमी होतील, वाढतील. पण ते जेव्हा नाफेडचं सोयाबीन संपुष्टाकडे येईल तेव्हा ते भाव वाढण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे आता अशीच अपेक्षा आहे की नाफेडने हे सोयाबीन विक्रीस लवकर काढू नये, कारण की शेतकऱ्यांचा फायदा त्यामुळेच होणार आहे. जर नाफेडने हे सोयाबीन विक्रीला काढले तर नाफेडने 5,000 ते 5300 रुपये इथपर्यंत हे खरेदी केलेलं आहे आणि त्यांची विक्रीसुद्धा 55 ते 5600 पर्यंत होणार आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळणार नाही. आता नाफेड काय करणार याकडेच सर्वांचं लक्ष आहे आणि यापूर्वी आपण सांगितलं आहे, तुरीची सुद्धा नोंदणी सर्वांनी करून घ्यावी, कारण हमी भाव हा आपल्याला मिळालाच पाहिजे. मग आपली खरेदीचा निर्णय आपण खाजगीमध्ये विका किंवा नाफेडला विका, पण नोंदणी केल्यानंतर हमीभाव हा आपल्याला निश्चितच भेटू शकते. धन्यवाद. अशाच माहितीकरता सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण बघत चला, कारण की काही माहिती हे सुरुवातीला सांगायचं विसरल्या जाते.